दारूचे पैसे देण्यावरून झालेल्या वादातून कटरने वार करून सूरज शंकर बागडे वय 34 राहणार भाटलेमळा याला जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवत येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायाधीश M.A. भोसले यांनी प्रकाश शंकर गुरव वय 62 राहणार शाहूनगर चंदूर याला अजन्म कारावास आणि 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली। सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट HR सावंत भोसले यांनी काम पाहिले। या घटनेची पार्श्वभूमी अशी, सूरज बागडे व प्रकाश गुरव हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत। ते दोघेही दारू पिण्यासाठी एकत्र जात होते। 15 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहापूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ दारू पिण्यासाठी गेले होते। यावेळी बागडे याने गुरव याला पैसे देण्यास नकार दिले। त्यावरून दोघात वाद निर्माण होऊन गुरव याने शिवीगाळ केली। त्यावर बागडे हा शिव्या देऊ नकोस असे म्हणत असतानाच गुरव याने खिशातून कटर काढत बागडे याच्या डाव्या बाजूच्या गळ्यावर वार केल्याने बागडे हा जखमी झाला होता। या प्रकरणी शहापूर पोलिसात बागडे याच्या फिर्यादीवरून गुरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाची सुनावणी येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायालयात होऊन सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये सरकार पक्षातर्फे HR सावंत भोसले यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने गुरव यास दोषी ठरवले आणि भारतीय दंडविधान कलम 307 अन्वये आज जन्मठेप कारावासाची तसेच 1000 रुपये दंड व दंड न दिल्यास 3 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली।